आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये घोळ सुरू असून काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे। मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरुपम इच्छुक आहेत, तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, अविनाश पांडेंच्या नावाची चर्चा आहे। दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा नाहीये, त्यामुळे काँग्रेसमधला हा घोळ कधी संपणार असा सवाल उपस्थित केला जातो। ओबीसी आरक्षणासाठी सरकारने कंबर कसले। जूनच्या पहिल्या आठवड्यात एम्पिरिकल डेटा तयार करून सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं एनसीपीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सांगितले। राज्य सरकारमध्ये सध्या बोलघेवड्या नेत्यांची गर्दी झाली असून राज्य सरकारच्या पापामुळे ओबीसींचं आरक्षण गेल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरकारने ओबीसींच्या बाबतीत टाइमपास केला असून तारखा देऊन देखील सरकारने काहीही केलं नसल्याचं देखील ते म्हटले। केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केतकीला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अॅट्रॉसिटी गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यभर गुन्हे दाखल आहेत, त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी सांगितलं। दरम्यान केतकी चितळेला ठाणे कोर्टातून ठाणे सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात झेंडा काढण्याच्या वादातून निर्माण झालेल्या दंगलीतील आरोपींचा सत्कार करण्यात आला। इतकंच नाही तर पुढील निवडणुका भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढवणार अशी चर्चा देखील सभागृहात रंगली। दरम्यान यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी लोकांवर आरोप नसतानाही गुन्हे दाखल होत आहेत, आम्ही आता जशास तसं उत्तर देऊ असा इशारा दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यमंत्री बच्चू कडू आमदार आहेत, मात्र अचलपूरचा विकास खुंटला असून अचलपूर भकास होतोय अशी टीका यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली। मनसे सचिव सचिन मोरे यांनी ब्रिजभूषण सिंग आणि शरद पवार यांचे फोटो ट्विट केलेले आहेत। कुछ फोटो अच्छे भी होते हैं और सच्चे भी होते हैं असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय। फोटोमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि ब्रिजभूषण सिंग दिसतायत। या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलंय। मनसेने ट्विट केलेल्या पवार आणि ब्रिजभूषण यांच्या फोटोचा संबंध नसून हा फोटो कुस्तीच्या वेळचा असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे। या फोटोचा आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नसून मनसेचे आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। बुलेट प्रूफ जॅकेट घोटाळ्यातील आरोपी विमल अग्रवाल आणि महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव भागीदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तसंच त्यांच्यातील आर्थिक संबंधांचे पुरावे ईडीकडे दिले असल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलं। राज्यसभेसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष संध्या सवालाखे यांचं नाव चर्चेत आहे। याबाबत महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली। याबाबत पक्ष श्रेष्ठींकडून विचार सुरू असल्याचं पटोलेंनी म्हटलं। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मालवणच्या तारकर्लीमध्ये समुद्रात बोट बुडालेली आहे। समुद्रातून बुडून दोन जणांचा मृत्यू झालाय। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 16 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर ही बोट बुडाली। अकोल्यातील खडकी परिसरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या बाजूला एक मोठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अचानक फुटल्याने या परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेलं। यावेळी पाईपलाईनमधून अंदाजे 15 ते 20 फूट उंच एवढा पाण्याचा कारंजा उडत होता। पाण्याचा हा अपव्यय अंदाजे 1 तासांपासून सुरू होता। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे सोमवारी सायंकाळी अचानक नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचं पोर्टल बंद पडलं, त्यामुळे या केंद्राबाहेर 100हून अधिक ट्रॅक्टर उभे आहेत। ऑनलाईन नोंदणी करून 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोर्टल बंद पाडल्यानं शेतकरी संतप्त झाले, त्यामुळे तातडीनं हरभरा खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगलीतील जत येथे सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात 2 महिला चोरांनी हातसफाई केल्याची घटना घडली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या महिलांनी सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं 6 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले। दरम्यान पोलीस या महिला चोरांचा शोध घेत आहेत।
पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून जुनेद मोहम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय। जुनेद हा मूळचा अकोल्यातला आहे। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात येनी दोडका येथे वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। तेंदूपत्ता तोडण्याचा आज शेवटचा दिवस होता। त्यासाठी गावातील 13 महिला पुरुष जंगलात तेंदूपत्ता तोडायला गेले होते। याच दरम्यान पहाटे गावाशेजारील जंगल परिसरात 2 महिलांवर वाघाने हल्ला केला। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या सौंदड या गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय। रेल्वे टोली परिसरात रात्रीच्या वेळेस घरामागे बिबट्या पाणी पिताना दिसल्यानं खळबळ उडाली आहे। भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील 4 जणांची रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे। ओमकार कराळे, साईनाथ पारदी, प्रणय चौधरी आणि हर्ष ठाकरे अशी या चौघांची नावं आहेत। राष्ट्रीय पंच आणि कुस्ती मार्गदर्शक प्राध्यापक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बीडच्या केज तहसील कार्यालयावर आक्रोश आसूड मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांच्या हातात रूमने आणि आसूड घेऊन शेतकरी सहभागी झाले होते। तसंच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। या मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते। भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून नियमबाह्य वाळू उपसा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। अनेक वेळा निवेदन तक्रार देऊन देखील कारवाई न केल्यानं आमदार पवार यांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसले। चंद्रपुरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारलाय। गेल्या 3 दिवसांपासून 1 तास काम बंद ठेवून आंदोलन सुरू केलंय। परिचारिकांची रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याला संघटनेनं विरोध केलाय। जळगावात प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अमृत योजना धुळखात पडली आहे। परिणामी मूळ प्रशासकीय मंजुरीला 5 वर्ष उलटून देखील ही योजना गटांगळ्या खात असल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय। बिहारमधून अपहरण करून आलेल्या अल्पवयीन मुलीची वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली आहे। तिचं अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं। खंडणीसाठी तलवार आणि लाकडी दांड्यानं अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीड शहरातील तंबाखू चोरीच्या संशयावरून पिस्तुलाचा धाक दाखवत 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 5 जणांवर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथमधील शिवगंगा नगर भागातील फार्मिंग सोसायटीमध्ये मादी धावण सापाला सर्पमित्र प्रकाश गोयल यानं रेस्क्यू करून आपल्या घरी आणलं। या सापानं गोयल यांच्या घरी 12 अंडी दिली आहेत। ही सगळी दृश्य त्यांनी मोबाईलमध्ये टिपली आहेत। अकोला जिल्ह्यात 90 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता विकसित करणारे 8 PASA प्लांट बनवण्यात आलेले आहेत। मात्र ऑक्सिजनची मागणी घटल्यानं हे प्लांट बंद पडलेत। कोट्यावधींच्या खर्चातून उभारलेले हे प्लांट दुर्लक्षित असून त्यांची देखभाल देखील होत नाहीये। अकोल्यात काही ई-बाईक डीलर आणि चालक नियमांचं उल्लंघन करताना दिसत असल्यानं उपप्रादेशिक परिवहन विभागानं त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे। ई-बाईकचा स्पीड प्रति तास 25 ते 30 किलोमीटर इतका असताना अनेक विक्रेते तसंच चालक या नियमांचं उल्लंघन करतायत। त्यामुळे अशांवर आता कारवाई होणार आहे। बुलढाण्यातील खापरखेडा गावात स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष एसटी धावली नव्हती। मात्र या गावाचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं आणि अवघ्या 2 दिवसात त्या गावाला एसटी बस मिळेल अशी ग्वाही खुद्द पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली। रेल्वे सुरक्षा जवानांनी रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या एकाला अटक केलेली आहे। केंद्राच्या संचालकांकडून फेक आयडीनं तयार केलेली 53 रेल्वे तिकीटं जप्त करण्यात आली आहेत। या तिकिटांची किंमत 21,470 इतकी आहे। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यासह इतर वस्तूंपाठोपाठ आता टोमॅटोच्या भावात वाढ झाली आहे। मात्र ही वाढ नसून भावात सुधारणा झाली आहे। सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या भावाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी यांच्या हस्ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक व्हॅल्यू प्रोग्रामचं ओडिशामध्ये अनावरण करण्यात आलं। ऑलिम्पिक खेळाची मूल्य मुलांमध्ये रुजावीत या उद्देशानं या कार्यक्रमाची योजना आखण्यात आली आहे।
IPL स्पर्धेत आज यंदाच्या हंगामाचा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा आणि दर्जेदार विजयवीरांमुळे गुजरातचं पारडं जड मानलं जातंय. गुजरातनं 14 सामन्यांसाठी 10 सामने जिंकलेत, तर राजस्थाननं 14 सामन्यांपैकी 9 विजयांसह 18 गुण मिळवले. नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विन्सेंट डी पॉल यांच्या हस्ते देण्यात आला. नवाजुद्दीन सिद्दीकीला फ्रेंच रिव्हेरा फिल्म फेस्टिवलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. टाइमपास 3 या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला. यामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा दबंग अंदाज पाहायला मिळतोय. नुकताच एका पोर्टलनं टाइमपास 3 या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केलाय. ललितच्या मीडियम स्पायसी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्या प्रेमाचा ट्रायंगल ट्रेलरमधून पाहायला मिळतोय. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद दिलाय. कधी बोलूया एवढं काही कॉम्प्लिकेटेड नसतं. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.